जयंत, जयंत काय करणार आहेस तू? मला सांग, तू गाडी का लॉक केलीस आणि मला कुठे घेऊन जाणार आहेस तू? हा, सांग ना मला. जानू जानू डोंट वरी, तू घाबरू नकोस अजिबात. काय झालं जयंत? नाही, तुला काय वाटलं मी खरंच घाबरले का? आता एक गोष्ट ना नीट कान उघडे ठेवून ऐक. तू जर का आता माझ्या समोर गन जरी रोखून धरलीस ना तरी मी तुला नाही घाबरणार. का माहिती? कारण मी तुझं याही पेक्षा वाईट रूप बघितलंय. त्या सगळ्यामुळे ना तुझ्याबद्दल माझ्या मनात जी काही भीती होती ना ती पूर्णपणे मेली. बरं सांग, आता काय काम आहे? असं काय सांगायचंय तुला मला? नाही, आता कुठल्या पद्धतीने तुम्हाला ब्लॅकमेल करणार आहेस का ती जुनी पद्धतच पुन्हा रिपीट करणार आहेस? हा, 2026 मध्ये जगताय तुम्ही. इंजेक्शन द्या, उपाय करा आणि काहीही नाही झालं तरी ऑपरेशन तरी करता येईल ना. काय संपत, या सगळ्याचा एकदा काहीतरी सोक्ष मोक्ष लावायचा आणि मला लवकरात लवकर पंतू द्या. ए संपत, तुझ्या या मिळमिळीक बायकोकडून कोणत्याही गोष्टींची आशाच नाही. तिला आपल्या सुनांकडून नातू मिळवता येणारच नाही. काय निलांबरी, मान्य आहे तुला? तुला या घरामध्ये मान हवा होता, स्थान हवं होतं, सत्ता हवी होती. तुझ्या माग पुढं सगळ्यांनी करावं अशी तुझी अपेक्षा होती. एक लक्षात ठेव, गाडे पाटील घराण्याला वंशाचा दिवा दिलीस तर तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील. मान्य? आजी, हो मी तयार आहे. मी सगळ्या गोष्टी स्वीकारेन, पण तुम्ही आधी यांना तयार करा की हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागतील म्हणून. आणि मी सांगते तुम्हाला, निलांबरी अधिराज गाडे पाटीलचा शब्द आहे, मी तुमचा विश्वास मोडणार नाही. आई, अगं काळ बदललाय. मुलासाठी एवढा हट्ट बरा नाही. इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला नको. बास संपत, शिळ्या कडीला ऊत नकोय. तो विषय कधीच संपलाय. एक मिनिट आजी, कसला इतिहास? ए, मस्त्या चौकशा करायच्या नाही तर तुला जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. हं? हो आजी, ठीक आहे, मला मान्य आहे. पण आता या क्षणापासून मला माझा मान मिळायला पाहिजे. ये आजपासून या घरातल्या चाव्या तुझ्या ताब्यात. आजपासून या घरात सत्ता तुझी चालेल. आणि ज्या दिवशी माझ्या जानूची सपोर्ट सिस्टीम फक्त आणि फक्त मीच असू शकतो, बाकी कोणी नाही. तिच्या या सपोर्ट सिस्टीमला तोडण्यासाठी मला ऍक्च्युअल ऍक्शन घ्यावी लागेल. नुसतं बोलून पेपरवर साईन करून काही होणार नाही. त्या घराचा ताबा आता घ्यायलाच हवा, आणि तोही लवकरात लवकर. रस्त्यावर राहण्याची पाळी येईल ना, तेव्हा बघू ना कसं माझ्या जानूला माझ्यापासून लांब ठेवताय. फाईल रेडी ठेवा.
मी कलेक्ट करायला येतोय. या जयंत सर, बसा ना, या. सांगितलेलं काम झालंय ना? हो साहेब, डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत आणि तुम्ही सांगितलेल्या तारखांचेच रजिस्ट्रेशन्स पण झालेले आहेत. तरीसुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्या ना. परफेक्ट. हेच तर हवं होतं मला. पण तुम्ही नीट चेक केलंय ना? म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम नको. जयंत सर, तुम्ही अगदी बिंदास्त राहा. ह्यात कोणीही काहीही खोट काढू शकत नाही. ती लोक कोर्टात गेली तरी निकाल आपल्या बाजूलाच लागेल. आय बिलीव्ह यू. पण येस, एक गोष्ट लक्षात ठेवा. काय वाटेल ते झालं तरी या फाईलबद्दल कोणालाच कळता कामा नये. तुमच्या तोंडून एक शब्दही बाहेर निघता कामा नये. अंडरस्टूड? जयंत सर, तुमचं हे सिक्रेट माझ्याजवळ अगदी सेफ आहे. गुड. जानू, आता तुला माझ्याकडे परत यावंच लागेल.